टेरेस आडवा. आज आपण पाहणार आहोत पाण्यात विरघळणारे पदार्थ आणि न विरघळणारे पदार्थ. काही प्रमाणात होता काही पदार्थ साहित्य घेतलेले मुळ्याचा सोडा, तुरटी, मीठ, साखर, रव्याचं पीठ, काय वाळू, गव्हाचे पीठ, मध, तेल, हळद पूड, लाकडाचा भुसा. आता आपण एक एक करून आपण काय करूया, पाण्यामध्ये ते पदार्थ कुठले पदार्थ विरघळतात कुठले नाही विरघळते आपण बघायचे. थोडी साखर घेतलेली, सॉरी मीठ घेतलं आणि आपण काय करूया का पाण्यामध्ये विरघळून घेऊया. मीठ पाण्यात विरघळतं का पूर्णपणे बघा बरं दिसते का रंग बदलले का मीठ पाण्यामध्ये काय झालेले पूर्णपणे पाण्याचा रंग जसा आहे तसाच राहिलेला. बघूया का आपण बघूया विरघळली का साखर विरघळली का पाण्यामध्ये टाकली हळद. हा विरघळली का पाण्यामध्ये आणि जास्त रंगाचं दिसतं का पाण्यामध्ये हळद विरघळली का नाही त्याला रंग पाण्याचा रंग बदललेला आहे. म्हणजे आता आपण गव्हाचं पीठ विरघळलं का पाण्याचा रंग तोच आहे का गव्हाचं पाणी विरघळलं का नाही विरघळलं. आपण बघूया काय राहिलं आपलं वाळू. वाळू पाण्यात विरघळले बघूया आपण आपण विरघळली करे राहिले ना दिसतात सगळ्यांना दिसले
आणि आता बाकीचे